नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी पौष्टिक आणि शरीरासाठी उपयुक्त असे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतले आहे काजू, बदाम, खोबरं, गूळ हे सर्व काही साहित्य घेतले, पिस्ता पण घेतला आहे। आणि मी त्याचं प्रमाण म्हणजे सगळं काही पावशेर घेतलं काजू बदाम। तर काजू बदामाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे, बाकीचं आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। तर खोबरं पण घेतलं आहे। तर आता पहिले बदाम हे भाजून घेते थोडेसे कडक होईपर्यंत, कारण ह्या दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी सादळल्या जातात, तर आपल्याला भाजून घ्यायचे ना। असे मी नेहमीच भाजूनच वापरते, तर छान लागतात मस्त। त्यामुळे आता त्यानंतर काजू पण छान भाजून घ्यायचे। तर हे बघा काजू पण मस्त भाजून झालेत आपले, तर ते पण एका भांड्यात ओतून घेऊया। त्यानंतर खोबऱ्याचे काप, आता खोबरं पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। तोपर्यंत एका भांड्यामध्ये ना गिरणीतनं भाजलेले गहू बारीक करून आणलेले ते टाकून घेतले। त्यानंतर आता बारीक केलेले काजू बदाम हे टाकून घेतले। तर काजू बदामाचे जे काप आहे ते थोडेसे जाडसरच ठेवायचे, नाहीतर मग आपण ज्यावेळेस लाडू खातो त्यावेळेस खूप पिठाळ लागतात। ते बघा या पद्धतीने थोडे जाडसर ठेवले, तर जाडसर ठेवले तर खायला छान लागतात। त्यानंतर बारीक केलेलं खोबरं टाकून घेऊया। तर मैत्रिणी, हे सर्व काही पौष्टिक पदार्थ वापरलेले असतात, त्यामुळे खायला तर छान लागतातच, परंतु शरीरातील रक्तवाढीसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त हे लाडू आहे। त्यानंतर काळ्या खजुराची बारीक केलेली पावडर आहे ती पण टाकून घेऊया। तर मैत्रिणींनो, शरीरासाठी अतिशय उपयुक्त, लहान मुलांसाठी सुद्धा रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त लाडू आहे। तर लहान मुलं आपल्याकडे नेहमीच प्रत्येकाच्या घरामध्ये असतं की भूक लागते, मग त्यांना वेगळं काहीतरी बाहेरून आपण आणून देतो। तर त्यापेक्षा जर या पद्धतीचे लाडू बनवून त्यांना जर खायला दिले तर त्यांच्या शरीरासाठी तर अतिशय उपयुक्त ठरणार आहे। बाहेरचं काही देण्यापेक्षा मुलांना नक्कीच हे लाडू, मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा हे लाडू जरी दिले तरी त्यांचं पोट सहज भरेल। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि हवं त्या प्रमाणामध्ये गूळ घेतलं आहे। आता तो आपल्याला कढईमध्ये छान पगळून घ्यायचा आहे। तर बघा मस्त असं पगळत आलं आहे। जास्त वेळ पण नाही ठेवायचं आहे, नाही तर मग त्याची पूर्ण काकी तयार होते। असं नॉर्मल टेम्परेचरमध्येच मस्त असं तो गूळ पगळून घ्यायचा आहे आणि आता तो ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा। अतिशय म्हणजे पौष्टिक आणि शरीरासाठी उपयुक्त असे लाडू आहे। तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना, त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये ऑर्डर हा शब्द लिहा, तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। कारण मैत्रिणींनो, बाहेरच्या वस्तू खाऊन शरीरामध्ये यातना किती होतात याचा आपण लगेच विचार करत नाही, परंतु त्यापेक्षा मुलांना बाहेरच्या वस्तू देण्याऐवजी अशा पद्धतीचे लाडू वगैरे ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही पैसे घालवले ना, तर ते मुलांच्याही शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। हे बघा या पद्धतीने मस्त असे लाडू तयार झाले। तर मुलांसाठीच नाही तर आपण सुद्धा लेडीज घरामध्ये किती कामे करतो आणि आपल्याला स्वतःच्या जीवाची काळजी नसेल, तर सकाळी उठल्यानंतर हा एक लाडू जर तुम्ही खाल्ला ना, तर तुम्हाला हिमोग्लोबिनसाठी आणि हेल्थसाठी तर अतिशय उपयुक्त ठरणार आहे। तर चला मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली हेही कमेंटद्वारे कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी ऑर्डरही करा। धन्यवाद। तर चला भेटू असेच एका नवीन घरगुती छान रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।